ही आज एअर जॉर्डनचे शूज आपण पाहतोय, परंतु त्यापाठची कहाणी तुम्हाला माहिती आहे का? नायकीने त्यावेळेला आपली संपूर्ण आता कंपनी गहाण ठेवली होती एका ॲथलीटसाठी, एका शूजसाठी. जेव्हा मायकल जॉर्डन नवीन नवीन NBA मध्ये आला त्यावेळेला सर्व कंपन्या मायकल जॉर्डनला आपला ब्रँड एम्बॅसिडर बनवण्यासाठी पाठी होत्या आणि त्यातीलच एक एडिडास. त्यावेळची एडिडास कंपनी अशी होती की नायकी त्याच्या अर्धीही नव्हती. मायकल जॉर्डन स्वतःही एडिडासकडे जाणं इच्छुक करत होता. त्याने आपल्या फॅमिलीला, मॅनेजरला सांगितलं आपण एडिडासमध्ये जाऊया. एडिडास कंपनीमध्ये प्रवेश करताच त्याच्या फॅमिलीनं विचारलं, तुम्ही मायकल जॉर्डनसाठी काय करू शकता? एडिडास कंपनीनं नॉर्मल उत्तर दिलं, आमच्याकडे टॉप प्लेयर्स आहेत, त्यातीलच एक मायकल जॉर्डन देखील असेल. परंतु नायकीने म्हटलं, आम्ही मायकल जॉर्डनसाठी स्पेशल शूज बनवूया, एअर जॉर्डन 1, आणि ज्यावेळेला तो विकला जाईल त्यातील पर्सेंटेज देखील आम्ही मायकल जॉर्डनला देऊ. आणि त्यावेळेला आली एअर जॉर्डन शूज. त्या शूजचा कलर असा होता की एनबीएच्या युनिफॉर्म रूल्समध्ये बसत नव्हता. एनबीएनं त्यावर फाईन लावली आणि ती फाईन नायकी कंपनीनं पे केली. आणि त्याच वर्षी आपल्या खेळात मायकल जॉर्डननं अक्षरशः धुमाकूल घातला होता. आज मायकल जॉर्डन म्हटलं तर नायकी कंपनी डोळ्यासमोर येते. एक वेळ होता, एक काळ होता ज्या वेळेला नायकी एडिडासच्या अर्धीही नव्हती, परंतु आज नायकी एडिडासच्या 3 पटीत आहे आणि जगातील टॉप ब्रँडमध्ये ओळखले जाते.